हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं. सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला. सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला. जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला. आम्हाला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती. मात्र हे हा जे घडले ते घडते. तरी सुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला. आमदार विक्रमदादा असतील, जयश्रीताई वहिनी असतील, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगली विषयी प्रसार माध्यमांमध्ये खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे. खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात, कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत, काँग्रेसच्या पुरोगामी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे, त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते. महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत आणि त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते, स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतून त्यांनी मदत केली. निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे. मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला, तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे. कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाहीये. खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो. आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते, जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होती, ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती, ती माझी, दादांची, वहिनींची, बाबांची, ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मांडत आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही. विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षात. आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या स्टार कॅम्पेनर, स्टार प्रचारक आहेत. गेल्या 3 दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात. त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंवा त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल. त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा सांगतो, अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा, संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती. त्याचं का बोलले, एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं, हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता.
तो बाहेर आला म्हणून विश्वित कर्मांनी त्याला उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे. कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी. मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ती आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे. आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे. देशात राऊत साहेबांची मागणी आहे त्यांनी बाहेर येऊन भाषण करावी. त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये. तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत 2-3 दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे, सांगलीच्या जनतेला काय पाहिजे, सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच, पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल, त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया, पुढे बघूया काय होते मग निर्णय घेऊया. हे बघा आता सांगलीत गेल्या 5 वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, किती स्वार्थी आहेत, लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आले. जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही, पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव 100% निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय. ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवलंय, त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काही चुकीचं नाही आहे. तर त्यांनी मागणी केली आम्ही काही चूक समजत. हेच सांगतो काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटतंय, त्यामुळे आम्ही त्यात काय खोलात जाणार. याच्या मागे कोण आहे का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा. आज संयुक्तपणे जायचं आहे, सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे. भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. राऊत साहेबांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्या पुरतं मर्यादित पाहिजे. आपल्या अंतर्गत हेवी दावे त्यांनी विसरावेत. हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये. आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लढतो. मी पुन्हा सांगतो की डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत. आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, त्याची गरज नाही. ही पूर्ण जबाबदारी ही विश्वजित कदमांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपयशी ठरतील असं मला वाटत नाही. कसं आहे आपण खूप हायपोथेटिकल जर तरचे विचार करतो. आम्ही खूप पॉझिटिव्ह विचाराचे म्हणजे सकारात्मक विचाराचे लोक आहे. आम्ही 5 वर्ष परिश्रम घेतलेत, कष्ट घेतले, जनतेपर्यंत पोहोचलोय आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे, उद्या गुढी उभारायची आहे, उद्या निर्णय होईल. नाही पुन्हा मी सांगतो तो षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची आणि ती कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त. अशोक चव्हाणांच्यावर आरोप केला गेला आम्ही त्या चर्चेत नव्हतो, आम्ही त्या प्रयत्नात नव्हतो. मी आधी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पॉवर ऑटर्नी डॉक्टर विश्वजित कदमांना दिली होती. त्या ठिकाणी काय झालं काय घडलं ह्याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं मी आज टाळीन.
अशोक चव्हाण नाही, तेच म्हटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते, त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही. तर आम्ही विश्वित कदमांच्या वरच सोपवलेलं, ते तिथं दिल्लीत जाऊन बोलत होते, मुंबईत बोलत होते, आम्हाला जे सोबत घेऊनही जायचे. म्हणजे आज काय चर्चा झालं हे कळण्यात पण माहिती आमच्याकडे पोहोचलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याच्यावर बोलू. त्यांच्याबरोबरच जर त्याच वेळेस झाला तर तास वेगळं झाला. असं काय सांगायची गरज नाही ना. हे बघा, एक संघ लढणं हीच आक्रमकता असते. आणि मी काय ते वेगळा प्रयत्न करायचा, पृथ्वीराज पाटलांनी वेगळाच प्रयत्न करायचा, विक्रमदादांनी कुणाला वेगळीकडे जायचं, वहिनी तिसरीकडे जायचं. यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे. पूर्वी काय जरी झालं असेल, आज एक संघ लढते हीच ताकद आहे. आणि ती जनतेत तुम्हाला ज्या सहानुभूती दिसते ही ह्या एकीची आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय केलं म्हणून. तर मी मगाशी बोललो, ही खंत आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे, पुढेही राहणार. त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीची, राऊत साहेबांची गरज आहे, विश्वित कदमांची गरज आहे, ही त्यांनी समजावी. जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी, त्यांचा आवाज महत्वाचा आहे. त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय. त्यांना त्यात त्रास झाला राऊत साहेबांना, आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात. त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे, आणि ते सुद्धा आजही दटून लढतात. आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे. झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी, आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं. संजय राऊतांच्या वक्तव्यावरती काँग्रेस आणि वाटते का काळात मी तुम्हाला सांगतो ना, ह्या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सहानुभूती असणारा वर्ग, त्यांच्यावर खूप सहानुभूती आहे. त्याचं प्रमुख कारण की वसंतदादांची आणि त्यांचे असलेले संबंध, आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदादा कुटुंबियांशी निगडीत आहे. आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या कुठल्या ते वक्तव्यामुळे ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांबद्दल सांगलीच्या जनतेत असलेली सहानुभूती कमी होऊ नये, असेच वक्तव्य ह्या पुढच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी करावेत. आणि पुढचा विचार भाजप विरोधी विचार, घ्यायच्यापुरतं विकासाचा विचार, एवढा पुरतं राजकारण करावं. साहेब, राजकीय परिस्थिती बदलत असते. असा एका दिवसात 4 दिवसात हा घडलेला प्रकार नाही. आणि कित्येक वर्ष आम्ही पाहतो की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो, मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते, आम्ही लढतो, ते आमच्या पाठीशी राहते. आम्ही सुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठीच वाहून घेतलेला आहे. आणि पुढेही निर्णय काय होऊ, निकाल काय, आम्ही ह्यातच राहणार. आणि त्यामुळे त्रास होतो, कदाचित अजूनही होईल. संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची आहे. 7 दिवसापूर्वी आलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेने एवढी ताकद लावली आणि 70 वर्षापूर्वीचं जे घराणं आहे काँग्रेस, त्याला योग्य ती ताकद लावली असं हे वाटतं. पहा, ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी 7 दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं. का पेटवलं, त्याच्या मागे काय कारण आहे, हे तुम्ही प्रश्न विचारता, मला माहित असते तर मी उत्तर दिलं असतं. भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात. मला वाटते त्याच पद्धतीनं आतापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे, एवढे वर्ष त्याच्यावर राहिलेलो आणि आजही राहतो. कुठल्याही प्रलोभनांना, कुठल्याही सत्तेच्या हौसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही. म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते. ते दिसेल एका 2 दिवसात. हे पहा, निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे कळणार. त्यामुळे आज निकाल लागला नाही, उद्या आहे. निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं. आज बोलायचं कारण काय? काय करणार आहे?
साहेब मी काय सांगतो माहितीये का, एक मुळात मी सांगलीचा आहे, मी सांगलीचा आहे, माझ्या कुटुंब सांगलीचा, आम्ही सगळे सांगलीचा आहोत. ह्या सांगलीची परंपरा वेगळी, आपली सुसंस्कृत सांगली आहे. आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आणि असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारले. मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते, ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिलेलं. आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे. श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे. चांगला निर्णय होईल. अभिनंदन आहे, त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दल मी लवकरच बोलणार आहे. आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनी ही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा, मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे, ही तयारी आम्ही दाखवतो. पण ते जे करणार नाहीत, कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा, फसवणूक, जातीवाद, धर्मात लढाई करून, वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत. त्यांची धाडस असेल तर बोलावं, नाहीतर तो विषय आपण बाजूला. हे पहा, मी असा कुठलाही प्रस्ताव ऐकला नाही आणि स्वीकारणार नाही. पुढे आला तरी निश्चित स्वीकारणार नाही. मी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि मी समाधानी आहे. हे बघा, स्वाभिमानीला लढलो, ती चूक का बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाहीये. मला पक्षाने आदेश दिला आणि तुम्ही पक्षाचा आदेश मान्य केला. मागच्या वेळी सुद्धा उमेदवारी माझी ही तत्कालीन जिल्हा अध्यक्ष मोहन शेठ कदम यांनी जाहीर केली. काँग्रेसचा उमेदवार विशाल पाटील, चिन्ह स्वाभिमानीचं बॅट, असं मला त्यावेळी उभं केलं होतं. मला पक्षाकडनं तसे निर्देश आले होते. मी ह्या वेळेला पक्षाला आधीच कळवलेलं होतं की मागच्या वेळेला झालेल्या गोष्टी चूक का बरोबर, पण ती जनतेला पचली नाही आणि त्यामुळे तशी पुन्हा प्रयत्न ह्यावेळी होऊ नयेत हे मी आधीच कळवलेलं. त्यामुळे ह्या वेळेला तो मुद्दा येतो. तर तशी माझी काही चर्चा झाली नाही. माझा काय राऊत साहेबांचा फोनही नाही, कधी माझं बोलणं नाही. कदाचित समोर आले तर ते मला ओळखणारी नाहीत आणि त्यामुळे अशी काय मला ऑफर त्यांच्याकडनं आलेली नाही. आणि ती शिवसेनेला जागा सुटली का नाही सुटली ह्याच्या आधीच त्यांनी उमेदवार जाहीर केला होता. आजही सुटलेले नाही तर ते म्हणतात उमेदवार जाहीर आहे. पण त्यांच्या पक्ष गरजेचा आहे आमच्या आघाडीसाठी, त्यामुळे त्यांनी त्या धाडसावर मागत असतील. त्याचा अर्थ काय? बघा, मी काय म्हणतोय, उद्या हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस, काँग्रेसला जागा सुटली का शिवसेना, त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया. त्यात काय मागे कोण होतं, कुणाशी होतं, कुणाचा प्रयत्न होते माहित नाही. आमची चर्चा ही आमच्या नेते विश्वित कदमांबरोबर होती. विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललेलो नाही. हे बघा, जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ही जागा मागायची काँग्रेस पक्षाकडे होती, त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे असेल तर त्यांनी काय मागू नये. शिवसेनेला पाहिजे त्यांनी काय मागू नये. ते म्हणतात आणि घटक पक्षाने काय मागू नये. जागा जेवढी चांगली करून ठेवली. मी तो मागच्या वेळेला त्या बंदखोलीत काय चर्चा झाली हे आम्हाला कळलेलं नाही. ज्या वेळेला कळेल मी निश्चित भाष्य करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही. ज्या मला कळेल त्यावेळी मी खुलं बोलेन. आज मला कळलेली नाही. चर्चा अशी आहे की विशाल पाटील यांना जयंत पाटलांची गरज नाही आहे. विशाल पाटील हे जयंत पाटलांची चर्चा केली आहे का, काय झाले? हे बघा, विशाल पाटलांचा पूर्ण विश्वास हा त्याच्या पक्षावर आहे, हा काँग्रेस पक्षावर आहे. आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षात तिकीट मागतो ते आम्ही गृहीत धरतो की पुन्हा इतर आघाडीचे लोक आपल्याबरोबर यायची आणायची जबाबदारी पक्षाची आहे. त्यामुळे मी काय कुणाची गरज आहे नाही असं म्हणणार नाही. मला जनतेची मात्र निश्चित गरज आहे आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे. हे पहा, मी तेच सांगितलं की मी तसं आव्हान दिलं नाही. मी काय म्हणतो, ते अशी गोष्टी करतात, मी असे कर, येऊ दे. त्यांनी पण आधी येऊन दाखवू दे, एकटं कवच काढून चड्डी घालून. मी पण लंगोट बांधून तयार आहे. पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची. ती चर्चाच महत्वाची नाही ना. त्यांनी तसं बोलत नाही, मी पण बोलत नाही. बोलले तर बघू.
पण काढू नये. तर हे त्याच वेळी त्यांना माहिती होतं का तुम्ही रणांगणात असणार किंवा त्याला बाजूला जाणार? माहित नाही, त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे, ते खूप महाराजांकडे जातात, कदाचित त्यांना असा कुठला तरी साक्षात्कार झाला असेल, त्यामुळे माहित नाही. 2019ला काँग्रेसच्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदारपदी शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना आता या सगळ्यामध्ये विशाल पाटील असेल किंवा काँग्रेस असेल तर करेक्ट कार्यक्रम कोण करते का? हे पहा, आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर, जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे. कुणी काही करू दे, म्हणतो ना, ज्याला देवाची साथ आहे, देव तारी त्याला कोण मारी. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर, आमच्या जनतेच्या प्रेमावर. आणि असं झाला आहे का नाही प्रयत्न माहित नाही, सांगतायत. असेल तर त्याला आम्ही करून उरू, हा मला विश्वास. मी हे बघा, निवडणुकीच्या काळात भाजप हा काँग्रेसच्या उमेदवाराला घाबरलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही दबाव तंत्र टाकून ह्या ठिकाणी काँग्रेसने लढू नये ह्यासाठी खासदारांनी आणि भाजपने देव पाण्यात ठेवलेले आहेत. हे प्रयत्न करत राहतात. त्यातला हा एक भाग आहे हे आम्ही समजतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही सिरियसली गांभीर्यपूर्ण घेत नाही आणि शिवसेनेनेही घेऊ नये मला वाटतं. हे पहा, उमेदवारी निश्चित झालीच तर तेव्हा बोलू. मी बोललो ना, मी म्हटलं हे पहा, आपण सांगलीत येता, सांगलीत आपण कबुली केलं, त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे, कबूल केलं. काँग्रेसची ताकद जास्त आहे, पण त्यांनी आम्हाला मदत करावी, आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांना करतो, ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करायला. काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही. त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल, पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही. पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे, त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय काय भाजपला मदत करायला बोलतोय, हे त्यांनी जरा परखून व्हावं. मला त्यांचा आरोप नाही, पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा. कदाचित त्यांना जाणीव झाली असेल, पण कालचा त्यांच्या शब्द जरा वेगळे होते. उद्या शब्द कसे असतील पाहू. तो विषय तेच म्हणलो, तो त्या विषयावर पुन्हा बोलू. अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. विक्रम दादा आता बोलतोय, उद्या बोलू. अजून निकाल झाला नाही म्हणून कमी पडलं का जास्त ते सांगता येत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, हो, ह्या ठिकाणी काँग्रेसलाच ताकद दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व ठाम आहोत आणि विश्वित कर्मांनी त्यासाठी चांगले प्रयत्न केलेले हे लोकांनी बघितलेले आहेत. ते प्रेस पुढे येत होते, त्या कारणासाठी येत होते की दाखवण्यासाठी. त्यामुळे जनतेचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा, माध्यमांपुढे पोहोचवायचं काम त्यांनी विश्वित कर्मांनी केलं. पश्चिम महाराष्ट्राला जागा नव्हती असं नाही, ती कळलेली नाही आम्हाला. ती कळेल तर मी तेच म्हणलो, जेव्हा मला कळेल की ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही, मी तो खुला बोलणार. तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच, हवीच नव्हता, पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली. सातारा का मागित नाही? सातारा पुरुषोत्तम जाधव त्यांचे उमेदवार एवढे वर्ष लढत होते, त्यांच्यावर उमेदवारी होता, तीच का मागित नाही? सोलापूर का मागित नाही? सोलापूर काँग्रेसकडे होती, सोलापूर ही पडली होती. महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो 16 वेळा काँग्रेस जिंकली आहे. हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे. 16 वेळा ही आणि नंदुरबार या दोनच जागा अशा आहेत ज्या 16 वेळा, 17 लोकसभा झालेत,
निवडणुका ज्यादा झाल्या असतील, 16 वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे. भारतात सुद्धा अशा 2-4 जागा निघतील ज्या 16 वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहे. ही जागा त्यांनी का मागावी? त्यांनी सोलापूर मागावी. गेले 7 टर्म पैकी 5 वेळा ती सीट पडली होती. सोलापूर का मागितलं नाही? पुन्हा 5 वेळा पडली होती. पुन्हा का मागितलं नाही? सातारा का मागितलं नाही? त्यांचं संघटन तर जास्त आहे, का मागितलं नाही? हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो. शंका येते मात्र उत्तर नाही. शिवसेनेचा अनुभव वाईट आहे. त्याच्यावर बोलतायत कल्पना नाही. सांगलीची जागा मागण्यामागे सर ती कोणती कधी झाली? उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली. त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करणार काय? आमची कोणती होईल असं तुम्ही काय इच्छा करताय? कदाचित होणार नाही. उद्या गुढी उभी होणार आहे, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात नवीन घडामोडी घडतील. मला ही भरपूर बोलायची इच्छा आहे, मात्र आज मुद्दा खूप महत्वाचा. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी. विशाल पाटील हा महत्व नव्हता. ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मानत. उमेदवार कोण आहे काय विशाल पाटला जन्मसिद्ध अधिकार आहे, हेच लढलं पाहिजे असं काय नाही. ही काँग्रेसचा अधिकार आहे, काँग्रेस लढलं पाहिजे. आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे, माझा आजूबाजू वडील, मी जराही म्हणत नाही. मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो, मला मिळत नाही, मग तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढायची तयारी. पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला, त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकाला रुचलेली नाही. मुळात ही जागाच शिवसेने मागितली रुचलेली नाहीये. त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाहीये. पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे, कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहेत आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे, हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, भाजपला पाडणे एवढा पुरतो मर्यादा ठेवा. कधीतरी डेडलाईन असते, कदाचित संपणार नाही, कदाचित 19 पर्यंत चालू राहील. आज आपल्याला सांगतात नाही. हे बघा, मला उमेदवाराची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे. पण हे बघा, शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे. निकाल कसाही जाऊ शकतो. ज्याच्या होईल ते बघू. निकाल लागल्यावर पुढचे विचार. कुणाशी सांगली दिलेली नाही, त्यामुळे देण्यापुरती कुणी संपर्क साधला होता? नाही, राऊत साहेबांची माझं बोलणं नाही. मला फोनही आला नाही, माझ्या फोनवर मिस कॉलही दिसत नाही. माझ्याकडे तसा प्रस्ताव आला नाही, त्यामुळे मला न आलेल्या प्रस्ताव मी बोलू शकतो. चला अध्यक्ष बोल. अध्यक्ष प्रथम या बैठकीच्या निमित्तानं सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. पण ही 2024 लोकसभा ही खरं तर एकीकडे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही
असा सामना होत असताना एक महाविकास आघाडी, उबाटा गट, शिवसेना, त्याचबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं जो काही सांगली लोकसभेवर काँग्रेसच्या वतीनं हा दावा आम्ही आतापर्यंत करत आलो. आमचे नेते विश्वजित कदम, त्याचबरोबर राज्याचे नाना पटोले साहेब, थोरात साहेब, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडं आम्ही जिल्ह्यातले प्रमुख मंडळी वेळोवेळी या निमित्तानं आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची या जिल्ह्यातल्या भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे. आणि त्या निमित्तानं येणाऱ्या अजून एक दिवस आहे, या येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही अजून सुद्धा आग्रही आहोत की सदरचं लोकसभेची, सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच सन्माननीय विशाल पाटील साहेबांच्या रूपानं उमेदवारी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मिळावा, याचा पाठपुरावा आम्ही आतापर्यंत करत आलो आणि इथून पुढेही करणार आहोत. पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं शिवसेनेचे नेते राऊत साहेब इथं 2 दिवस येऊन गेले, त्यांनी आपला आढावा मांडला, त्याचबरोबर त्यांच्या पक्षातल्या लोकांची त्यांनी भावना समजून घेतल्या. पण हे समजून घेत असताना ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीतल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणं अपेक्षित होतं ते या ठिकाणी त्यांच्याकडून घडलं नाही आणि चुकीच्या पद्धतीनं सन्माननीय विश्वजित कदम साहेब आणि विशाल पाटलांच्यावर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आज या ठिकाणी आरोप केले. खरं तर ते राज्याचे नेते आहेत. या सांगली लोकसभेच्या निमित्तानं या सांगली लोकसभेत कुणाची ताकद आहे, काय आहे हे कुणाला सांगावं लागू नये. पण अशा पद्धतीचा हट्ट या ठिकाणी त्यांनी धरावा हेच खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही शोकांतिक आहे. पण आम्ही वारंवार अजून सुद्धा ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी या पद्धतीनं आम्ही आग्रही आहोत. आणि या निमित्तानं येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही काँग्रेसचे जे काही आमचे घटक आहेत त्या घटकाच्या माध्यमातून आमची भूमिका ठाम आहे की सदरची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, त्या पद्धतीनं आम्ही पाठवतो. एक आहे की या लोकसभेची जागा काँग्रेसलाच का मिळावी, कशासाठी मिळावी हे वेळोवेळी वरिष्ठांच्या आम्ही सगळ्यांनीच, विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील साहेब यांनी सगळ्यांनीच आम्ही आणून दिलेली आहे. त्यामुळं असा काही इथं हे नाही की बाबा आम्हाला ती जागा मिळणारच नाही असं काही नाही, पण आम्ही अजूनही आग्रही आहोत. नाही, या संदर्भातले जे काही आमचे म्हणजे राज्यातले जे काही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी एक शेवटची आम्ही बैठक करू आणि त्या निमित्तानं तशी आम्ही वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट करू. नक्कीचपणानं ह्याच्याविषयी आम्ही ठाम आहोत. पण येणाऱ्या ह्या उद्याच्या निर्णयानंतर या संदर्भातला योग्य तो निर्णय घेऊ. ते सांगाल की या संदर्भातले उद्याचा एक दिवस आहे, याच्यानंतर आपण तुमच्या समोर येऊ. महाविकास आघाडी आम्ही तेच सांगालो की आम्ही अजून सुद्धा आग्रही आहोत या संदर्भातले आणि उद्यापर्यंत याची वाट बघू आणि नंतर मग आम्ही जे काही आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर एक चर्चा करून आम्ही योग्य ती आमची भूमिका मांडू. असं काय बोलतो नाही, अवघड प्रश्न विचारू नका. दुष्काळी भागातल्या लोकांचं नाही, म्हणूनच म्हटलं की याच्या संदर्भातला उद्या आपण निर्णय देऊ. काय एक आहे की आता महाराष्ट्रात त्याचबरोबर जिल्ह्यातच दुष्काळीची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. पण त्या दुष्काळी परिस्थितीवर ज्या पद्धतीनं ईडी सरकार कोणतीही कारवाई करत उपाययोजना करताना दिसत नाही. आज एकीकडं
टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. आणि आम्ही या निमित्तानं तुमच्या माध्यमातून या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या ज्या काही जनता आहे त्या जनतेच्या उपाययोजना या तातडीनं राज्य शासनाला कराव्यात अशा आम्ही अपेक्षित आहे. काय आपला काय विषय किती वाजता